नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। तुमच्यासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही ते लक्ष देऊ नका, कुठेही व्हिडिओला स्किप करू नका। अनेक दिवसांपासून ज्या पीक विम्याची वाट आपण सगळे बघत होतो तो पैसा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। इतके दिवस फक्त चर्चा आणि बातम्या ऐकायला मिळत होत्या की पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल, पण प्रत्यक्षात खात्यावर रक्कम काही दिसत नव्हती। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात गोंधळ आणि नाराजी वाढली होती। आता मात्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की पीक विम्याची निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ही रक्कम मिळत असल्यामुळे शेतकरी कुटुंबांना याचा मोठा आधार मिळत आहे आणि शेतीसाठी पुढील नियोजन करण्याचा त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे। आता बघा, हा विषय फक्त एका वर्षापुरता मर्यादित नाही, तर मागील 3 वर्ष म्हणजे 2023, 24 आणि 25 या कालावधीमध्ये थकीत पीक विम्याची रक्कम एकत्रितपणे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। या सगळ्या प्रक्रियेसाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून त्याची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे। राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांमधील लाखो शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा मिळणार आहे। सरकारने अधिकृतपणे या 15 जिल्ह्यांची यादी तयार केली असून जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता उगाच चिंता करत बसण्याची गरज नाही। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावेळी हा पीक विमा पूर्ण रकमेने म्हणजे 100% शेतकऱ्यांना दिला जाणार आहे अशी बातमी समोर आली। आता इथे गोष्ट लक्षात ठेवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आता आपल्या मुद्द्यावर येऊया। शेतकरी बांधवांनो, सरकारने जसं जाहीर केलेलं आहे की तसंच प्रत्यक्षात बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून राज्यातील 15 जिल्ह्यांमधील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर आज ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे। तुमचं खातं जर महाराष्ट्र बँकेत असेल, पंजाब नॅशनल बँकेत किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर एकदा तुम्ही ते नक्की तपासून बघा, कारण अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश यायला सुरुवात झाली आहे। सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की निवडक बँकांमार्फत सध्या निधीचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या निर्णयामुळे प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर 42,000 रुपयाची मोठी मदत आज खात्यामध्ये जमा केली जाईल। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारचं जसं सांगितलेलं आहे त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आज निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल। अनेकांना असं वाटत होतं की कदाचित 10 ते 15,000 रुपयाची मदत मिळेल, पण प्रत्यक्षात पिकांना झालेला नुकसानीचा सखोल अभ्यास केल्यानंतर सरकारने अतिरिक्त पीक विम्याचा निर्णय घेतला। म्हणजेच नुकसान जितकं मोठं तितकी मदत सुद्धा जास्त। या तत्वावरच आज वितरण सुरू होणार आहे। आता बघा, तुम्हाला नेमकी किती रक्कम मिळणार आहे सरकारने आधीच स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे, कारण हा निधी थेट तुमच्या पिकांवर आधारित आहे। तुम्ही कोणतं पीक घेतलं, त्या पिकाची किती नुकसान झालं आणि पीक विमा भरलेला आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तपासूनच निवडक जिल्ह्यांमध्ये आज पैसे खात्यावर जमा केले जातील। आता उदाहरण घ्यायचं म्हणजे ऊस, जर तुमचं ऊस पीक नुकसानग्रस्त झालं असेल तर आज ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल। ज्वारी पिकासाठी 18,000 ते 25,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा थेट खात्यावर टाकला जाईल। सर्वात जास्त चर्चा होत आहे की हरभरा पिकाची। हरभरा लागवड केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज तब्बल 42,000 रुपयांचा निधी जमा होईल। जर तुमचं पीक मका असेल तर ते पूर्णपणे वाया गेलं असेल आणि तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर 40,000 रुपयांपर्यंतचा निधी तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहे। त्यामुळे ही मदत केवळ आकड्यांची नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टांना दिलेल्या सरकारने खूप मोठा आधार आहे। तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही तुरीचे पीक घेतलेले असेल तर तुम्हाला 45,000 रुपये मिळतील। बाजरी घेतली असेल तर 28,000 ते 35,000 रुपयांपर्यंतची मदत आज खात्यावर येईल। सरकारने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की उडीद, मटकी यासारख्या पिकांसाठी विम्याचा लाभ मिळणारच आहे। त्याचबरोबर भुईमुग, सूर्यफूल आणि कपाशी या पिकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला असून तो सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळा पैसा मागील 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा असून जो अखेर आज शेतकऱ्यांना मिळणार आहे। मागच्या काही वर्षापासून कधी मुसळधार पाऊस, कधी गारपीट तर कधी पुराच्या परिस्थितीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। त्या काळात आपण सगळ्यांनी नियमाप्रमाणे पीक विम्याचा अर्ज भरले होते, पण काही तांत्रिक कारणामुळे ही मदत वेळेवर मिळू शकली नाही। आता मात्र सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी कोणती चिंता करू नये, सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण करून घ्यावी आणि लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा सरकारकडून अंतिम करण्यात आल्या आहेत, फायनल झाल्या आहेत।
त्यामुळे आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारकडून आज एक अतिशय मोठा आणि ठोस निर्णय घेण्यात आला आहे. पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे असल्याचे अधिकृतपणे GR निघालेला आहे. त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि बँकांना कडक आणि स्पष्ट संदेश दिलेले आहे की शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा अडकून राहिलेला नाही पाहिजे. त्यामुळे आता काहीच तासामध्ये आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. या कामासाठी बँकांनी रात्रंदिवस मेहनत घेतली असून पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण केली आहे. याचबरोबर आणखी दिलासादायक आणि आनंदाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता सुद्धा सरकारकडून लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा. शेतकरी बांधवांनो, दुसरीकडे इतर योजनांचे पैसे सुद्धा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे. ही माहिती गावातल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा, कारण आज प्रत्यक्षात पैसा खात्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. आता बघा, जर तुमचं आधार कार्ड अजूनही बँक खात्याशी लिंक नसेल तर लगेच बँकेत जाऊन ते काम पूर्ण करून घ्या. आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जिल्ह्याची यादी जाहीर झाल्यानंतर काही आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे सुद्धा गरजेचं आहे. चांगली गोष्ट म्हणजे सरकारने तुमच्या गावाची, तालुक्याची आणि जिल्ह्याची यादी आता मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही घाबरण्याचे, घर बसल्या तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासू शकता आणि आवश्यक ती पावलं सुद्धा तुम्ही उचलू शकता. आता बघा शेतकरी बांधवांनो, हेक्टरी 42,000 रुपये ही मदत छोटी नाही तर आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. ही रक्कम थेट खात्यावरती जमा होणार आहे. ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून पीक उभं केलं पण निसर्गाच्या माऱ्यामुळे ज्यांचं नुकसान झालं, अशा कष्टकरी शेतकऱ्यांना त्याच्या मेहनतीचा मोबदला मिळणार आहे. आता लक्षात घ्या, हा पैसा तुमचाच आहे, तुमच्या कष्टाचा, तुमच्या हक्काचा. त्यामुळे उशीर न करता जवळच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईलवर आलेले मेसेज तपासून खात्यात नेमकी किती रक्कम जमा होईल ती नक्की तपासून बघा. जर तुमच्या खात्यावर 42,000 रुपये रक्कम आली नसेल तर यापेक्षा आली असेल किंवा नाही आली असेल हे तपासून तुम्ही घ्या. आणि आली असेल तर यापेक्षा आनंदाची बातमी दुसरी नाही. या पीक विम्याच्या मदतीमुळे आता बियाणं खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडे हात पसरावे लागणार नाही. सरकारकडून मिळालेले हे मोठे पाठबळ तुमच्या हंगामासाठी नवा आत्मविश्वास तुम्हाला देणार आहे. आता बघा, सरकारने ज्या नवीन जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा निधी जमा करण्याला सुरुवात केली आहे त्याची अधिकृत यादी सुद्धा जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये सर्वात आधी नाव येते ते पुणे जिल्ह्याचं, त्यानंतर आहे सांगली जिल्हा, धुळे, जळगाव आणि बुलढाणा हे जिल्हे. आता पुढे नंबर लागतो तो आपल्या विदर्भातल्या अमरावती जिल्ह्याचा, त्याच नंतर वाशिम, हिंगोली, इतर मराठवाड्यातला लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, गोंदिया आणि परत तिकडे विदर्भातला भंडारा जिल्हा, भाताचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा. आता यासोबत मुंबई जवळचा ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याचा लाभ दिला जातो. म्हणजे सरकारच्या निर्णयामुळे हा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळू लागली आहे. त्यामुळे आता कुठलीही अनिश्चितता किंवा चिंता राहिलेली नाही. सरकारने पीक विम्याला अंतिम मंजुरी दिल्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता प्रत्यक्षात पैसा थेट बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता सरकारने काही महत्वाच्या 14 बँकेची निवड करण्यात आलेली आहे आणि या आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. बघा, सर्वात महत्वाचा प्रश्न समजून घ्या, हा निधी कोणत्या बँकांच्या माध्यमातून जमा होणार आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये समावेश आहे, कारण राज्यातील जवळपास 55% अधिक शेतकऱ्यांची खाती या बँकेमध्ये आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाचा नंबर लागतो, शेतकऱ्यांची आवडती आणि लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये सुद्धा निधी थेट खात्यावर जमा केला जात आहे. यासोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक तसेच ग्रामीण आणि सहकारी बँकांमध्ये यांच्या मार्फत सुद्धा पीक विम्याची रक्कम पोहोचवली जाणार आहे. त्यासाठी पोस्ट पेमेंट बँक आणि काही खाजगी बँकाची सुद्धा निवड सरकारने केली आहे. त्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक. तर शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर निधी सरकणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही मध्यस्थीची गरज पडणार नाही आणि विलंब होणार नाही. तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहून एकूणच रक्कम तुम्हाला बँक खात्यामध्ये, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्या संबंधित आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा. शेतकरी बांधवांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.